याचं आहे ना, हे आहे आता चालू झालं. हो, किती वेळा ऋषी नमस्कार. मी डॉक्टर महानंदा चंद्रकांत दळवी, शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तसेच मान्यवरांनी व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रस्तुत कार्यक्रमाची सुरुवात ही संविधान सरनामा याच्या वाचनाने होईल. त्याकरिता श्रीयुत ऋषिकेशजी सखनूर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार. संविधानाची उद्देशिका या ठिकाणी मी वाचन करेल. आपण सगळ्यांनी ती माझ्या मागणं सामूहिक वाचन करायची आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद ऋषिकेशजी. कार्यक्रमाच्या प्रारंभाला आणि पूर्णत्वाला पाहुण्यांच्या परिचयाशिवाय व स्वागताशिवाय शोभाच नाही. यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे वळूया. मान्यवर पाहुण्यांचे परिचय वाचन आणि स्वागतासाठी मी निखिलजी आठवले यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवरांचा मी परिचय करून देतो. माननीय नामदार डॉक्टर भागवत किसनराव कराड, ते मूळचे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे आहेत. त्यांचं MBBS, MS, MCH, FCPS पर्यंत वैद्यकीय शिक्षण पूर्ण आहे. ते मराठवाड्यातील पहिले प्रसिद्ध बालरोग सर्जन आहेत. त्यांनी 1996 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मागील 24 वर्षापासून ते
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. यापूर्वी 2 वेळा संभाजीनगर महानगरपालिकेचे ते महापौर राहिलेले आहेत. कॅबिनेट मंत्री दर्जा असणाऱ्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे ते अध्यक्ष होते. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे ते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी पार पाडलेल्या आहेत. सध्या ते राज्यसभा सदस्य आणि भारत सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. मी ॲडव्होकेट भूषणजी कुलकर्णी यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांचं स्वागत करावं. श्री नरेंद्र मेघराजानी ते सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी MBA, MA सायकोलॉजी, LLB, BSc इत्यादी पदव्या घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पोलीस सेवेत 36 वर्षे त्यांनी सेवा दिली आहे. भिवंडी झोन, वाशिम, मनमाड, औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये त्यांनी पोलीस सेवेमध्ये कार्यरत होते. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून मेघराजानी सरांची ओळख राहिलेली आहे. मी ॲडव्होकेट मंगेश मेने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मेघराजानी सरांचं स्वागत करावं. श्री भरत उत्तमराव आमदापुरे ते मूळ लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आहेत. त्यांनी IIT दिल्ली येथून MTech पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. काही वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर सन 2014 पासून त्यांनी पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात कार्यास सुरुवात केली. सध्या ते विवेक विचार मंचाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. मी माननीय नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी भरतजींचं स्वागत करावं. श्री ॲडव्होकेट भूषण भास्करराव कुलकर्णी त्यांनी LLB ही वकिलीची पदवी प्राप्त केलेली आहे. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे वकिली व्यवसाय सन 2000 ते 2018 या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचे विशेष वकील म्हणून स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनबाबत शासनाच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये काम चालवले आहे. केंद्र शासनाचे सिनियर पॅनल काउन्सिल म्हणून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे कार्यरत. ग्राहक पंचायत महानगर संघटक अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत महामंत्री या पदाचे दायित्व त्यांनी पूर्ण केलेले आहे. सध्या महाराष्ट्र गोवा क्षेत्र अधिवक्ता परिषद क्षेत्रीय संघटक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मी आप्पासाहेब परब यांना विनंती करतो की त्यांनी भूषण कुलकर्णी सरांचं स्वागत करायचं. श्री महेशजी पोहनेरकर विवेक विचार मंचाचे महाराष्ट्र राज्य कार्यवाह आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती मी रवी काळे सरांना करतो. धन्यवाद. धन्यवाद निखिल. यानंतर श्रीयुत सागरजी शिंदे प्रदेश समन्वयक विवेक विचार मंच महाराष्ट्र यांना मी प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते. नमस्कार. आज विवेक विचार मंच आणि अधिवक्ता परिषद आयोजित या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. विवेक विचार मंचाच्या माध्यमातून आज हे पुस्तक प्रकाशन होतंय. पुस्तकाचं नाव आहे शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला. तर हा जो विषय आहे म्हणजे विवेक विचार मंचाची जी वाटचाल आहे 2018 पासून विवेक विचार मंच सुरू झालं. तर त्या वाटचालीतला एक खूप महत्त्वाचा टप्पा हा विवेक विचार मंचचा आजचा आहे. हा जो काही विषय आहे शहरी माओवाद आणि त्यावरती हे पुस्तक लिखाण झालेलं आहे एल्गार परिषद खटल्याच्या संदर्भामध्ये. तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे आणि अशा महत्त्वाच्या विषयामध्ये विवेक विचार मंच सातत्याने काम करत आलेला आहे महाराष्ट्रभरामध्ये. आपल्याला माहिती कोरेगाव भीमाची दंगल झाली
तर त्या दंगलीच्या एक दिवस अगोदर एल्गार परिषद नावाचा कार्यक्रम शनिवारवाडा म्हणजे पुणे येथे झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दंगल झाली. त्या एल्गार परिषदेमध्ये खूप चिथावणीखोर अशी वक्तव्य, भाषणं, गाणी म्हटल्या गेली आणि त्याचे आयोजक जे होते तर ते सर्व म्हणण्यापेक्षा त्यातले काही आयोजक हे म्हणजे नक्षलवादी संघटना ज्या प्रतिबंधित नक्षलवादी संघटना ज्या जंगलामध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी फ्रंट संघटना म्हणून शहरी भागामध्ये काही संघटना काम करतात. तर अशा संघटनांचे कार्यकर्ते हे मुख्य आयोजक त्याच्यामध्ये काही जण होते. त्याच्यामध्ये सुधीर ढवळे असेल, कबीर कला मंचचे कार्यकर्ते असतील, रिपब्लिकन पॅन्थर्स नावाची एक संघटना आहे त्यांचे कार्यकर्ते असतील की जे आता बरेच जण त्यातले अटकेत आहेत. तर आता त्याच्यामध्ये 15 जण अटकेत आहेत. परंतु हा सगळा विषय जो आहे तेव्हापासनं विवेक विचार मंचाने लावून धरला. या विषयावरती महाराष्ट्रभर व्याख्यानमाला, अभ्यास वर्ग, विविध नियतकालिकातून त्या विषयावरती लेख, वर्तमानपत्रातनं लेख, मीडियावरती किंवा अगदी मुख्य मीडियावरती सुद्धा चर्चेमध्ये आपल्या प्रतिनिधींचा सहभाग, अशा सर्व स्तरावरती आपल्या या सगळ्या मंचाच्या माध्यमातून हा विषयची जनजागृती आपण केली आणि ह्या सगळ्या लोकांना एक्सपोज करण्याचं काम एका अर्थाने आपण केलंय. आणि हा सुद्धा एक्सपोज करण्याचाच एक विषय आहे, कारण की हे जे माओवादी पकडले गेलेले आहेत तर बरेच लोक यांना मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत असं म्हणतात, इवन काही राजकीय कार्यकर्ते सुद्धा म्हणतात. तर त्यामुळे त्यांना एक चपराक म्हणता येईल किंवा एक उत्तर म्हणता येईल की जे पुराव्यानिशी असं ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आज भरतजींनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर हे जे अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीने ह्या लोकांचं गौरवीकरण केलं जातं ते थांबलं पाहिजे आणि प्रत्यक्ष न्यायालय काय म्हणतं हे लोकांसमोर आलं पाहिजे. बरं, न्यायालय हा एक विषय आहे. त्याशिवाय हे सगळे जे काही आरोपी पकडले गेलेले आहेत तर त्यांचं जर आपण लिखाण बघितलं तर हे अनेक जण त्याच्यामध्ये, आता सुधीर ढवळे नावाचा त्यातला एक जण आहे मुंबईचा, तर तो त्याच्या पुस्तकांमध्ये म्हणजे चारुदत्त मुजुमदार म्हणून ज्याने नक्षल चळवळीची सुरुवात केली भारतामध्ये, तर त्याचं चरित्र त्याने लिहिलेलं आहे आणि त्या चरित्रामध्ये तो त्या सगळ्या चळवळीचं उदात्तीकरण करतो. त्यानंतर जे नक्षल मारले जातात एन्काउंटरमध्ये तर त्या नक्षल्यांना तो शहीद म्हणतो आणि ही वाट असं म्हणजे एक गौरवीकरण एक प्रकारे आणि हे या इथल्या समस्येवरती उत्तर आहे अशा पद्धतीने सारखी मांडणी त्याच्यामध्ये केली जाते. आपण कार्यक्रमाची सुरुवात ही भारतीय संविधानाच्या सरनाम्याच्या वाचनाने केलेली आहे आणि विवेक विचार मंच हे हा जो विषय लावून धरलेला आहे आपण, तर खरं तर हे जे काही आव्हान आहे राष्ट्रीय सुरक्षेसमोरचं, शहरी माओवाद, हे भारतीय संविधानाच्या समोरचं एक खूप मोठं आव्हान आहे. आणि ह्या लोकांना म्हणजे नक्षलवाद्यांना, माओवाद्यांना की जे मार्क्सवादी विचाराचे, कम्युनिस्ट विचाराचे बॅकग्राऊंड यांचं सगळं आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरतीच हे त्या सगळा आधार यांच्या चळवळीचा वैचारिक बेस मानता येईल आपल्याला, तो कम्युनिस्ट आहे. आणि त्यातली एक्स्ट्रीमिस्ट एक माओवादी मुवमेंट जी आहे ती भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी आहे. आणि यांचा उद्देश काय आहे तर लाल किल्ले पे लाल निशाण, आणि त्यासाठी यांना संविधान सुद्धा मान्य नाही आहे, इथली लोकशाही सुद्धा मान्य नाही आहे आणि त्यामुळे इथल्या स्टेटवरती सातत्याने काही आक्षेप घेणं, आरोप करणं, मग कोणाचंही सरकार असू दे असं हे करत असतात. त्यामुळे संविधानाचं सरनाम्याचं वाचन आपण केलं आणि फक्त वाचनच नाही तर विवेक विचार मंच संविधानाचं विषयामध्ये प्रबोधन महाराष्ट्रभर करत आलेलं आहे. काही स्पर्धा राज्यस्तरीय या विषयामध्ये विवेक विचार मंच घेते. तर भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय तर त्याचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सुद्धा विवेक विचार मंच काम करतं. आपल्यासोबत अधिवक्ता परिषद सुद्धा या कार्यक्रमात सह आयोजक आहे. अधिवक्ता परिषद म्हणजे वकील मंडळींचं सर्व संघटन, हे अखिल भारतीय स्तराचं संघटन आहे. आपल्या देवगिरी प्रांतामध्ये, संभाजीनगरमध्ये सुद्धा खूप चांगलं काम अधिवक्ता परिषदेचं चालतं. आणि विविध ठिकाणी शहरामधल्या आता 3 ठिकाणी न्याय केंद्र असा उपक्रम चालतो की ज्या ठिकाणी निशुल्क न्याय दिला जातो. त्याचबरोबर संविधान दिनाचा सुद्धा कार्यक्रम हा साजरा केला जातो अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून. अशा दोन्ही संघटनांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न होतोय. मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.
धन्यवाद सागरजी. प्रास्ताविकानंतर आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळूया. शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तक निर्मितीसाठी अपार कष्ट घेणारे आणि माओवाद समस्यांच्या विचारपर्वाचा धनुष्य पेलणारे भरतजी अमदापुरे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि शहरी माओवाद व एल्गार परिषद खटला या पुस्तकाचा लेखक म्हणून त्यांचे अनुभव आणि मनोगत त्यांनी व्यक्त करावे अशी विनंती करते. सन्माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्रजी मेघराजानी, विवेक विचार मंचाचे कार्यवाह महेशजी पोहनेरकर, अधिवक्ता परिषदेचे भूषणजी कुलकर्णी आणि विवेक विचार मंचाचे समन्वयक सागरजी शिंदे आणि इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, तसं रूढार्थानं मी काही असा लेखक वगैरे ह्या कॅटेगरीतला माणूस नाही आहे किंवा मी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला, ही काही कथा नाही किंवा कादंबरी नाही किंवा हा विषय मनोरंजनाचाही नाही किंवा बुद्धिरंजनाचाही नाही. हा देशाच्या समोर जे सगळ्यात मोठं संकट आहे, एक प्रकारे अंतर्गत सुरक्षेशी संबंधित सर्वात मोठं जे आव्हान आहे नक्षलवादाचं, माओवादाचं, त्या संदर्भात नागरिकांना माहिती व्हावी खरं काय ॲक्च्युअली, त्या उद्देशानं हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते वाचत असताना म्हणजे कथा कादंबरी वाचण्याचा फील येणार नाही. ज्याला जेन्युइन इंटरेस्ट आहे की देशासमोर नेमकं काय संकट आहेत त्यालाच हे पुस्तक उपयोगी आहे. आता नक्षलवाद किंवा माओवाद सर्वसामान्यपणे आपल्याला काय माहिती असतं किंवा मी हे जे लिहिणं किंवा ह्या विषयामध्ये मी कसं काय आलो. एक समाजविघातक घटना घडली 2018ला आणि देशामध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. मग ह्या घटनेच्या नेमकं मुळाशी जाण्यासाठी खरं काय खोटं काय हे जाणून घेण्याच्या उद्देशानं हा केलेला एक अभ्यास आहे. त्यातून मला जे निष्पन्न झालं, मला जे दिसलं, मला जे आढळून आलं त्या अभ्यासातून ते सगळं ह्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आता नक्षलवाद म्हटलं की आपल्याला काय की एखादी घटना घडते, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होते, काही नक्षलवाद्यांचा खात्मा केला जातो, वर्तमानपत्रात टीव्हीवर 2 दिवस बातम्या वगैरे चालतात, शासन म्हणतं आम्ही ह्याचा बंदोबस्त करू, ही कीड आम्ही संपवून टाकू. मग त्या प्राईम टाईम चर्चा वगैरे होतात, 2 दिवसानंतर विषय संपवतो, लोक पण ते विसरतात. अजून 6 महिन्यांना अशीच काहीतरी घटना घडते, परत तो विषय चर्चेत येतो. आपल्याला किंवा मला पण ह्या 2018च्या आधी असं वाटायचं की बाबा नक्षलवादी म्हणजे कोण, ते जंगलमध्ये बंदूक घेऊन फिरतात, पोलिसांसोबत त्यांची चकमक होते आणि त्यांचे पण काहीतरी म्हणणं आहे व्यवस्थेप्रती किंवा त्यांचे पण काही जेन्युइन प्रश्न आहेत आणि ते सोडवलं पाहिजे शासनाने, अशा प्रकारचं ते एक नक्षलवाद आहे. बाबा गरीब लोक आहेत, आदिवासी लोक आहेत आणि त्यांचे पण काही खरोखर प्रश्न आहेत म्हणून त्यांनी शस्त्र हातात घेतलंय, ते प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे, असंही माझी पण अशीच धारणा होती. ह्या चळवळीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं ही चळवळ आदिवासींची किंवा गरिबांची, वंचितांची बिलकुल नाही. ही चळवळ सुरू केली किंवा ही चळवळीचे जे सर्वेसर्वा आहेत, जे ह्या सगळ्या चळवळीचं मॅनेजमेंट करतात, नेतृत्व प्रदान करतात ह्या चळवळीला लागणारी सगळी वैचारिक सामग्री असू देत किंवा भौतिक सामग्री असू देत, शस्त्रास्त्र असू दे, पैसा असू दे, त्याच्यात माणसं भरती करणे असू दे, पुढं आपल्याला काय करायचं आहे 2 वर्षात 4 वर्षात हे सगळं धोरण निश्चिती असू दे, हे सगळं करणारे लोक शहरी भागातले उच्च शिक्षित लोक आहेत, सुखवस्तू लोक आहेत, ते कुठल्याही प्रकारे वंचित उपेक्षित नाहीत. ही नक्षलवादाची, माओवादाची चळवळ ही कोणत्याही प्रकारे आदिवासींसाठी आदिवासींच्या नेतृत्वात केलेली चळवळ बिलकुल नाही. ही चळवळ पांढरपेशा लोकांनी, उच्च शिक्षित लोकांनी, शहरी भागातल्या लोकांनी आदिवासींचा उपयोग करून राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी, ते पण शस्त्राच्या आधारावर चालवलेली ही मुवमेंट आहे.
खरं पाहता हिला मुवमेंट सुद्धा म्हणता येणार नाही. मुवमेंट किंवा आंदोलन किंवा चळवळ कशाला म्हणतात? जे राज्यघटनेच्या फ्रेमवर्कमध्ये बसतं त्याच्यात राहून जे सामाजिक राजकीय ऍक्टिव्हिटीज करतात त्याला मुवमेंट म्हणतात. ही कोणत्याच प्रकारे संविधानाच्या फ्रेमवर्कमध्ये बसणारं आंदोलन किंवा चळवळ नाहीये. हे दहशतवादी संघटना आहे. शस्त्राच्या माध्यमातून देशाची लोकशाही, संविधानिक लोकशाही उलटवून टाकणे, लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाच्या ठिकाणी माओचा लाल निशाण लावणे हे ह्यांचं अल्टिमेट एम आहे. त्यांना लोकशाही मान्यच नाही. ते म्हणतात हे निवडणूक प्रक्रिया, हे राजकीय पक्ष, ह्याच्यातून काही सामाजिक आर्थिक परिवर्तन होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की जोपर्यंत देशामध्ये हुकुमशाही येणार नाही माओच्या विचारावर आधारावर, आणि जोपर्यंत या देशातल्या सगळ्या साधन संपत्तीचं राष्ट्रीयकरण होणार नाही आणि फेरवाटप होणार नाही आम्ही म्हणतो तसं, तोपर्यंत पूर्णपणे समतेवर आधारित समाज आणि आर्थिक व्यवस्था उभी राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते काही म्हणणं असलं तरी 1950ला आपण भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये संसदीय लोकशाहीचा आपण स्वीकार केलेला आहे. त्यानंतर ह्या देशात कोणालाही जर सामाजिक किंवा राजकीय चळवळ चालवायची असेल तर त्या घटनेच्या फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला बसावं लागेल. काही कम्युनिस्ट लोक ॲक्च्युली कम्युनिझमला संविधान किंवा लोकशाही हे मान्यच नसते, पण आपल्या देशामध्ये काही कम्युनिस्ट पक्ष सुद्धा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत. ते लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवतात, त्यांना यश अपयश येत असेल तो भाग वेगळा. पण जो हार्डकोर हा जो माओवादी गट आहे तो म्हणतो की ज्याप्रमाणे आमचे इतर वर्ग शत्रू आहेत, भांडवलदार असतील, उद्योगपती असतील, हे लोकशाहीमध्ये लढणारे हे राज्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे हे जे लोकशाहीमध्ये सहभागी झालेले जे कम्युनिस्ट लोक आहेत ते पण आमचे शत्रूच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्या शत्रू वर्गाचा नायनाट करून आम्हाला क्रांती करून ह्या देशात समता आणायची असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी देशाचा डोंगराळ भाग, जंगल भाग निवडला. म्हणजे आता कसं आहे की तुम्ही टोळी बनवली, एक सशस्त्र टोळी, आणि देशाची सत्ता हस्तगत करायची आहे. असं करून जर तुम्ही वाटचाल करायला सुरू केली एखाद्या दुर्गम भागातून तर तुम्हाला लगेच पोलीस आडवं येईल, CRPF आडवं येईल आणि तुमचा खात्मा करेल. त्यामुळे त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली. आपल्याला देशाची दिल्लीची सत्ता, केंद्रीय सत्ता हस्तगत करायची आहे ना, आपलं एक सशस्त्र सैन्य उभारलं पाहिजे. ते सशस्त्र सैन्य उभारायचं तर त्याला जागा पण अशी पाहिजे की हे जे भारतीय सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्यापासून आपलं रक्षण झालं पाहिजे. मग ते सैन्य पुण्या मुंबईजवळ, दिल्लीजवळ इकडे तिकडे ठेवून जमणार नाही. आपल्याला दुर्गम भाग निवडावा लागेल जिथं प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमजोर आहे किंवा नगण्य आहे. आणि नुकताच भारत देश स्वतंत्र झाला होता, इतकी आपलं व्यवस्था डेव्हलप झाल्या नव्हत्या. आणि जो अशिक्षित वर्ग होता, आदिवासी होता, बरोबर त्या भागामध्ये ह्यांनी आपलं सुरू केलं. त्या लोकांवर जे काही त्यांचे प्रश्न होते काही, त्याबद्दल त्यांच्या अन्यायाची भावना पेटवून त्यांना आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं त्यांना विश्वास निर्माण करून त्यांच्या हातात बंदूक दिली यांनी. आणि मग आता एक बेस एरिया त्यांनी तयार केला. बेस एरिया तयार केला पण त्यांना यशच येत नव्हतं अनेक वर्ष. त्यांचे गट तट होते, त्यांच्यामध्ये पण हाणामाऱ्या होत्या. पण 2004ला ह्यांनी काय केलं की सगळे जे गट होते ह्यांचे सशस्त्र गट, जो तेलंगणाच्या भागात लढत होता किंवा छत्तीसगडच्या भागात होता किंवा उत्तर भारतात होता, हे सगळे गट एकत्रित आणले. आता असं म्हटलं जातं की हे सगळे एकत्रित का आले, कधीही एकत्रित न येणारे हे हार्डकोर माओवादी लोक. तर असं म्हणतात की चायनानं ह्यांना डिक्टेट केलं की आता तुम्ही एकत्र यावं लागेल तरच आमचा सपोर्ट किंवा जे काय असेल ते. तर हे एकत्रित आले आणि एक अशी युनायटेड पार्टी तयार केली, CPI माओइस्ट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. मग त्यांचं अल्टिमेट उद्देश तर आपल्याला माहिती आहे की रक्तरंजित क्रांती करायची आणि देशाची सत्ता हस्तगत करायची. मग हे एकत्रित आल्यामुळे एक मोठी त्यांची संघटना तयार झाली आणि एक त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये खूप मोठा एरिया आला ज्याला दंडकारण्य म्हणून ओळखलं जातं. मग त्याला रेड कॉरिडॉर असं म्हणण्यात येऊ लागलं. आणि हे देशाच्या मधोमध म्हणजे पोटातच हे एक रोग तयार झाला. आता ह्याला शत्रू राष्ट्राचं मदत नसेल का? ऑफकोर्स, एवढे म्हणजे आपण बावळट नाही, आपल्याला कळणार नाही असं 100% असणार. मग ह्याने एक स्ट्रॅटेजी बनवली. ही पार्टी तयार झाल्यानंतर ह्यांनी पूर्ण प्लॅन आखला आपल्याला सत्ता कशी हस्तगत करायची.
हे म्हणतात की आपल्याला आपलं अल्टिमेट एम अचीव्ह करायचंय, तर आपले 3 वेपन्स आहेत. एक आहे पार्टी. ती पार्टी म्हणजे त्याच्यामध्ये 2 घटक असतात, एक पॉलिट ब्युरो असतं, एक सेंट्रल कमिटी असते. पॉलिट ब्युरोमध्ये साधारण एक 15 लोक असतात, सेंट्रल कमिटीमध्ये साधारण 25-30च्या आसपास लोक असतात. हे 40-45 लोकांचाच संच असतो, त्यालाच ते पार्टी म्हणतात. ही एक पार्टी, हे एक अवजार आहे आपलं म्हणतात. मग त्याच्यात सगळे इंटेलेक्च्युअल तथाकथित, त्यांना सगळं माहीत असतं बरं का, जगात काय काय घडतंय, कुठं काय घडतंय, अमेरिकेत काय होतंय, युरोपात काय होतंय, महाराष्ट्रात काय चाललंय, तमिळनाडूत काय चाललंय, पूर्ण अभ्यास असतो. हे लोक अशिक्षित किंवा अडाणी असे नाही आहेत, त्यांना सगळं राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या प्रकारचं ज्ञान असते. ही पार्टी. दुसरं आहे त्यांचं सैन्य, गनिमी सैन्य, PLGA असं नाव आहे त्याचं, पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी. म्हणजे सशस्त्र सेना त्यांची, जंगलात राहून जे हातात बंदूक घेऊन लढतात पोलिसांशी ते. त्याची स्ट्रेंथ साधारण आता असं सांगितलं, काय म्हणतात 10,000 आहे, काही जण 15,000 आहे. एक्झॅक्ट आकडा त्यांचा असा सांगता येत नाही. कोण नक्षली आहे आणि कोण सामान्य आदिवासी आहे हे तुम्हाला कळणार पण नाही, त्यामुळे एक्झॅक्ट संख्या सांगता येत नाही. तर दुसरा अवजार हे PLGA सैन्य. तिसरा अवजार ते म्हणतात आमचं आहे फ्रंट ऑर्गनायझेशन्स, आघाडी संघटना. म्हणजे त्या हातात शस्त्र घेऊन लढणार नाहीत PLGA सैन्यासारखं, त्या आपल्या लोकशाही रचनेमध्ये बसून आपलं काम करतील. त्याच्यावर कारवाई करणं सहजासहजी अवघड असतं, अशा ह्या फ्रंट संघटना. मग ह्यांनी काय विचार केला की आता PLGA ची स्ट्रेंथ आपली 10,000 ते 15,000 आहे. ह्या 10,000-15,000 सैन्याच्या आधारावर जर आपण शहराकडे मार्च केलं, शहरं ताब्यात घ्यायला गेलो, तर आपल्याला दाबलं जाईल, आपल्याला संपवलं जाईल. कारण भारताची सुरक्षा यंत्रणा मजबूत आहे आपल्यापेक्षा. मिलिटरी येईल लगेच आणि आपला नायनाट करतील. म्हणून ह्यांनी काय केलं, आपली जी स्ट्रेंथ आहे 15,000 सैन्य असेल, काही असेल, त्याच्या आधारावर जर देशाची सत्ता हस्तगत करायची असेल तर आपल्याला जनतेला आपल्या बाजूनं करावं लागेल. ही स्ट्रॅटेजी केली. जनतेला आपल्या बाजूनं करायचं तर मग काय, जनतेमध्ये काम करा, जनतेमध्ये माओवादी विचारांचा प्रचार करा, लोकांना पटवून द्या की हा विचार कसा चांगला आहे, काय नाही. मग फ्रंट ऑर्गनायझेशन्स हे काम करतील. मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रकार केले, A1 to A7 असं त्यांचं डॉक्युमेंट सांगतंय, स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्युशन असं त्या डॉक्युमेंटचं नाव आहे. ते म्हणतात की ह्या समाजामध्ये काम करण्यासाठी, आपल्याप्रती त्यांच्यामध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी ज्या फ्रंट संघटना तयार करायच्या आहेत त्याचे हे प्रकार आहेत, A1 to A7. मग A1 मध्ये कोण असतील, तर हे आहेत कल्चरल ऑर्गनायझेशन्स, म्हणजे कला मंच वगैरे. ह्यांनी काय करायचं, पथनाट्ये करायची, आम्ही जाती अंताची लढाई लढतोय, आम्ही सामाजिक विषमतेच्या विरोधात प्रबोधन करतोय, जातीय किंवा सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही जागरण करतोय, असं हे वरून दिसतं. पण ऍक्च्युअल त्यांचं काम काय असतं, लोकांना हे सांगायचं की ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये, ह्या संविधानिक लोकशाहीमध्ये तुम्हाला न्याय मिळू शकत नाही, तुम्ही क्रांतीकडे वळलं पाहिजे, तुम्ही हे व्यवस्था उलथवून टाकण्याकडे वळलं पाहिजे, असं लोकांमध्ये बिंबवण्याचं काम ह्या कला मंचच्या माध्यमातून केलं जातं. मग त्या माध्यमातून तरुण जवळ होतात, त्या तरुणांना ते हळूहळू वैचारिक त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. हे A1 प्रकार आहे कला मंचाचा, सांस्कृतिक कला मंच. आता दुसरा प्रकार आहे स्टुडंट ऑर्गनायझेशन. स्टुडंट ऑर्गनायझेशन तुम्हाला माहित आहे, अनेक विद्यापीठामध्ये, अनेक कॉलेजेसमध्ये स्टुडंट ऑर्गनायझेशन असतात, लेफ्टिस्ट जनरली जास्त असतात. आता त्या सगळ्या काही ह्या माओइस्ट फ्रंट संघटना असतात असं बिलकुल नाही, त्यातल्या काही हा निश्चितपणे माओइस्ट फ्रंट संघटना असतात. त्यांचं काम काय, सुरुवातीला काही जेन्युइन मुद्दे घेऊन आंदोलन करायचं, तुमच्या हॉस्टेलची फीस असेल, तुमचं हे असेल, ते असेल, काय काय ते घेऊन. मग त्या माध्यमातून काय होतं, त्यांना तो मुद्दा सोडवायचा नसतो, त्यांना एक मॉब गोळा करायचा असतो. 100, 125, 200 असे लोक आले की मग त्याच्यातून ते ॲनालाइज करायचं, कोणते तरुण कसे आहेत, काय आहेत. मग त्यातून त्यांचे अभ्यास वर्ग घ्यायचे, त्यांना त्यांच्या चळवळीचं साहित्य वाचायला द्यायचं. हळूहळू त्याच्यात असं निर्माण करायचं की ही व्यवस्था सगळी बिनकामाची आहे, ह्याच्यातून काय होऊ शकणार नाही, आपलं भवितव्य नाही, आणि क्रांतीच्या दिशेकडे त्यांना वळवायचं. त्याच्यातले जे हार्डकोर बनतील त्याला जंगलामध्ये पाठवायचं, हातात बंदूक द्यायचं, मग तिकडे प्रशिक्षण वगैरे द्यायचं. जे हार्डकोर बनणार नाहीत ते बरोबर ओळखतात, हे हार्डकोर अजून इतका पक्का झालेला नाही, हा बाबासाहेबांचं किंवा संविधान किंवा लोकशाही फार चांगली आहे अशीच भाषा बोलतोय, मग ह्याला अजून जंगलात पाठवू नका, ह्याला इथं आंदोलन करायलाच उतरवा फक्त. हे असं त्यांचं ठरतं, एक लेवल असतात त्यांचे हे.
वुमन्स ऑर्गनायझेशन्स, महिलांमध्ये काम करायचं, वर्किंग महिला ज्या वंचित घटकातल्या असतात किंवा जे लेबर वर्क करतात अशा महिलांचे प्रश्न घेऊन ॲक्च्युली ते जे प्रश्न घेतात ना त्यातले काही सुटत पण असतील तो भाग वेगळा, पण त्यांचं ऑब्जेक्टिव्ह हे प्रश्न सोडवणे हे दुय्यम आहे, म्हणजे तो महत्त्वाचा मुद्दाच नाही त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या घटकाचं मोबिलायझेशन करायचं, त्यांच्यामध्ये ही माओची डॉक्ट्रीन त्यांच्यामध्ये इन्कल्केट करायची, त्यांच्या डोक्यात घालायची आणि त्यांना संविधानिक लोकशाही प्रक्रियेशी अनास्था चीड निर्माण करायची आणि क्रांतीशिवाय पर्याय नाही ह्या लेवलला त्यांना आणायचं, हे त्यांचा उद्देश आहे. ह्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स करतात. तर आता ह्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स आपण ओळखायच्या कशा, कोणतं माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशन आहे किंवा कोणतं जेन्युइन ऑर्गनायझेशन आहे हे कसं ओळखणार आपण, हा एक प्रश्न साहजिक आपल्याला पडतो. आता तुम्ही कुठेही कोण माओवादी आहे कोण नाही हे कसं ओळखणार, तर ह्याचा एक ठोकताळा मी माझ्या अभ्यासातून जे मला आढळून आलेलं आहे ते आपल्याला मी सांगतो. जे लोक सामाजिक प्रश्नाविषयी फार बोलतात, बोलणं चांगलं आहे, लोकांचे प्रश्न उचलणं चांगलं आहे, पण ते उत्तर काय देतोय ह्याच्याकडे आपलं निरीक्षण पाहिजे. तो जर उत्तर देत नसेल आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सोल्युशन मांडत नसेल तर समजून जायचं की ह्याच्यात गडबड आहे, हे फ्रंट ऑर्गनायझेशन असण्याची दाट शक्यता आहे. तो जर लोकशाहीमध्ये उत्तर देत असेल तर तो जेन्युइन आहे, आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये उत्तर नाही आणि हे क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची भाषा जर त्याच्या पत्रकामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या पुस्तिकामध्ये आढळून येत असेल तर ते निश्चितपणे संशयास्पद आहे असं समजायचं. हे एक ठोकताळा आहे. आता दुसरं एक सांगतो तुम्हाला की ह्यांच्या अशा ऑर्गनायझेशन्स असतात, ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन, त्याला नावं पण असे खूप चांगले असतात. कोणालाही जर त्याचं नाव बघितलं तर ही फार उदार हेतून काम करणारे लोक आहेत असं वाटावं. पण हे ह्युमन राईट कोणाच्या ह्युमन राईटसाठी हे काम करत असतात हे थोडं बारकाईनं बघायचं. ते काय करतात, ह्या ह्युमन राईट ऑर्गनायझेशन ह्यांच्या फक्त सुरक्षा यंत्रणांना बदनाम करण्याचं काम करतात. कोणालाही ते न्याय द्यायचं काम करत नाहीत किंवा कुठलं अन्यायाची घटना घडली तिथं जाणे, पीडिताला न्याय देणे, त्याची न्यायालयीन प्रक्रिया कशी चालली आहे, तपास चाललाय का नाही, जे आरोपी आहेत त्यांना पकडलं का नाही, त्याचा पाठपुरावा करावा, माध्यमामध्ये बोलावं, असं नाही. हे जेन्युइन ह्युमन राईटचं काम झालं जे विवेक विचार मंच सुद्धा करतो. पण ह्यांचं कसं असतं, केवळ सुरक्षा यंत्रणांना बदनाम करायचं की सुरक्षा यंत्रणा ह्या वंचित घटकांचे ह्युमन राईटचं व्हायोलेशन करतायत आणि इथून सुरक्षा दलाची संख्या कमी केली पाहिजे. उदाहरणार्थ आता बस्तर आहे, नक्षलचं तिथं प्रभाव क्षेत्र आहे. आता एक उदाहरण सांगतो, तिथं एक कल्लुरी नावाचे एक ऑफिसर सुरक्षा यंत्रणेतले एकदम चांगलं काम ते करत होते तिथं. ह्यांच्या फ्रंट संघटना ऍक्टिव्हेट झाल्या लगेच. आता त्यांना कळलं की हे कल्लुरी जर इथं अशाच प्रकारची कारवाई करायला लागले नेतृत्वात तर बस्तरमधून आपल्याला काढता पाय घ्यावा लागेल. मग ह्यांनी त्या बस्तरमधल्या सुरक्षा यंत्रणांना बदनाम करायचं म्हणून काय केलं की हे पोलीस बलात्कार केलेत म्हणले आदिवासी मुलीवर, आणि तिकडे जातात हे 4-5 जण काहीतरी ऍक्टिव्हिटी आदिवासींचा अभ्यास करायच्या नावाखाली, असं म्हणतात की हे इथं बलात्कार झालाय, सुरक्षा यंत्रणाच्या जवानांनी बलात्कार केलाय. आणि ह्यांचं नेटवर्क इतकं मजबूत असतं दिल्लीमध्ये, माध्यमामध्ये, ते लगेच हे त्यांच्या सोशल मीडिया, तर आता तर सगळे माध्यमच आलेत, लगेच त्यांना रिपोर्ट देतात आणि ते सगळं त्यांचं वेल प्लॅन्ड, वेल कनेक्टेड असते. लगेच ते बातम्या करणार की बस्तरमध्ये सुरक्षा जवानांनी केला बलात्कार, असं. मग ते चाललं, काय होतं त्यातून प्रेशर, मग तिथली संख्या कमी करायची, अतिरिक्त तुकड्या ज्या तिथं डिप्लॉय केलेल्या आहेत त्या कमी करा म्हणायचं. म्हणजे मग नक्षलवादी सुरक्षित झाले ना. एकदा तुम्ही तिथून डिप्लॉयमेंट हटवली की मग त्यांना काही प्रॉब्लेमच येणार नाही, त्यांना मग त्यांच्या तिथं त्यांची शक्ती वाढवण्यासाठी अवकाश मिळतो. म्हणून सुरक्षा यंत्रणांना बदनाम करायचं, अधिकाऱ्यांना बदनाम करायचं आणि पॉलिटिकल लोकांवर ह्यांचा वचक म्हणजे दबाव असतो. आता सगळ्या पॉलिटिकल लोक जर कमिटेड पॉलिटिशियन असेल निर्णय घेणारा तर ते ओळखू येईल, ह्यांना भीक सुद्धा घालणार नाही. पण ह्यांचं ते जी इकोसिस्टीम बनवलेली आहे हे काय करतात की त्या पॉलिटिशियनची इमेज सुद्धा डिस्टॉर्ट करण्याचा प्रयत्न करतात. मग तो काय, हे इंटेलेक्च्युअल, आम्ही सिव्हिल सोसायटी आहोत, आम्ही समाजाचे प्रश्न उचलतो, आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे, त्या आदिवासींच्या ह्युमन राईटचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, इतक्या अतिरिक्त तुकड्या तिकडे काय कामाला. मग ते दबाव कधी कधी काम पण करतो आणि ते
तिथं सुरक्षा यंत्रणाची शक्ती कमी करणं आणि मग ते माओवाद्यांना फायदा होतो. आणि हे सगळं वेल कोऑर्डिनेटेड कसं असतं, ते माओइस्ट जो कमांडर असतो त्या भागातला तो ह्यांना सूचना करतो की आमची इथं आता गोची झालेली आहे, तुम्ही तिकडे काहीतरी गडबड करा, माध्यमामध्ये चालवा, प्रेशर क्रिएट करा आणि हे इथले सुरक्षा यंत्रणा हटवा, नाहीतर आपले सगळे कॉम्रेड संपून जातील इथले. हे इंटिमेशन कोण देतं? जंगलात बसलेला त्यांचा कमांडर देतो ह्या शहरी माओवाद्यांना. मग हे माध्यमातून वगैरे असा प्रोपोगंडा चालवतात. दुसरं, ह्या ह्युमन राईट ऑर्गनायझेशन्स काय करतात? न्यायालयीन खटले उभे करणे. आता कारवाई ग्रे हाऊंड्स नावाचं एक पथक स्थापन केलं होतं शासनानं. मग ते विशेष पथक त्वरित कारवाई करायची, नक्षलवाद्यांचा खात्मा करायचा. ह्या ग्रे हाऊंड्स पथकाला बदनाम करणे. ग्रे हाऊंड्स पथक हे आपली पाठ थोपटवण्यासाठी आदिवासींची हत्या करते आणि त्यांना नक्षली म्हणून इथं नंबर वाढवते, आम्ही इतक्या नक्षल्यांचा खात्मा केला. अशा पथकाला, किंवा ग्रीन हंट्स नावाची योजना नक्षलवादी खतम करण्याची, त्या योजनेला बदनाम करणे. हे ह्युमन राईटच्या नावाखाली हे असले धंदे करणारे लोक म्हणजे हे माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशन्स असतात. त्या कुठल्या पीडिताला न्याय देण्याचं काम करत नाहीत, काय नाही, फक्त सुरक्षा यंत्रणा वंचितांचं, आदिवासींचं राईट्स व्हायलेट करतायत आणि ह्यांना इथून हटवा ह्याच्यासाठी काम करण्याचं ते सगळे काम करत असतात. म्हणून ते एक माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशन्स काम करतात. आता हा एल्गार परिषद खटला, ह्याच्याविषयी थोडं सांगतो मी. ही घटना घडली, आता ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. ह्या समाजाने केले, तो समाज केला, ही संघटना होती, ती संघटना होती. पण ह्याच्यामध्ये कुठला समाज नव्हता, कुठली संघटना नव्हती, म्हणजे आपली जेन्युइन संघटना कुठलीही नव्हती. हे 100% शहरी माओवादाचं एक उत्तम उदाहरण आहे कोरेगाव भीमा प्रकरण. म्हणजे काय करायचं? इतिहास विकृत करायचा, समाजाच्या भावना चेतवायच्या, चुकीच्या इतिहासाचा प्रचार प्रसार करायचा, लोकांना भडकवून दोन समाजाला संघर्ष निर्माण करायचा. ही ह्यांची स्ट्रॅटेजी आहे. आणि हे ह्यांनी बरोबर इम्प्लिमेंट केलं हे एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाच्या माध्यमातून. पोलिसांनी जे सगळे तपास केला, जो पुरावे गोळा केले, त्यातून हे सगळं निष्पन्न झालेलं आहे. ह्यांची एक ईस्टर्न रिजनल ब्युरो नावाची एक कमिटी आहे, म्हणजे त्यांच्या पण अशा विभागीय समित्या असतात. ते ईस्टर्न रिजनल ब्युरोनं 2017 मध्ये असा प्लॅन आखला होता की आपल्याला हे कोरेगाव भीमाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे, असं ह्या चार्जशीटमध्ये मेन्शन केलेलं आहे NIAच्या. पण ही त्यांनी यशस्वीपणे केलं. हे मोडस ऑपरेंडी आहे शहरी माओवाद्यांची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता हे जर लोक बघितलं तुम्ही, ह्या प्रकरणामध्ये जे अटक झालेले आहेत, ह्यांचा प्रोफाईल बघा ह्यांनी कसा क्रिएट केलेला आहे. म्हणजे इंटेलेक्च्युअल आहेत, मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, कवी आहेत, प्रोफेसर आहेत. पण हे सगळे ह्यांनी बुरखा पांघरला आहे इंटेलेक्च्युअल असण्याचा, प्रोफेसर असण्याचा, मानवाधिकार कार्यकर्ते असण्याचा. आपण सरफरोश पिक्चर बघितलाय सगळ्यांनी, आमिर खानचा. आर्म स्मगलिंगवर आहे. गुलफाम हसन काय असतो त्याच्यामध्ये? नसरुद्दीन शहाने ज्याची भूमिका केलेली आहे, गझलकार असतो. पण गुलफाम हसन ऍक्च्युअलमध्ये काय असतो? मुख्य व्हिलन तोच असतो. पाकिस्तानमधल्या ISI जनरलशी समन्वय करून इंडियामध्ये शस्त्रास्त्राची तस्करी करण्याचं काम तो गुलफाम हसनच करत असतो ना. आणि भारतामध्ये काय दाखवत असतो की मी गझलकार आहे. ते राजस्थानमध्ये एक मिरची शेड दाखवलेला आहे त्या सरफरोश पिक्चरमध्ये. तो शस्त्रास्त्र राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानमधून आलेले AK-47 घेतो, त्या मिरच्यांच्या पोत्यामध्ये घालतो, तिथून तो ट्रान्सपोर्टनं कुठं मुंबईला पाठवतो. तिथे एक हाजी सेठ सुलतान नावाचे 2 व्यक्ती असतात, ते तिथून कलेक्ट करतात आणि ते शस्त्रास्त्र चंद्रपूरला, तो जो बाला ठाकूर नावाची एक त्याच्यात भूमिका आहे त्याला पाठवतो. आणि तो बाला ठाकूर त्या जंगलमध्ये जो नक्षल म्हणा त्याला पाठवतो. ही एक चेन असते. हे एक्झॅक्ट सेम ह्यांची मोडस ऑपरेंडी आहे. जे त्या सरफरोश मूवीमध्ये बाला ठाकूर आहे, हाजी सेठ आहे, सुलतान आहे, मिरची सेठ आहे, आपला गुलफाम हसन आहे, हे सगळे अर्बन नक्षल. सोपं सांगतो तुम्हाला, तर हे शस्त्रास्त्रांची आवक जावक असेल किंवा पैसा असेल, पैसा मॅनेज करावा लागतो ना. आता एवढी मोठी संघटना कसे चालेल? तुम्ही कल्पना करा फक्त, आपल्याला 50 लोकांचं खाणं पिणं राहण सहन हे जर मॅनेज करायचं असेल तर हे किती कष्ट लागतात. मग जंगलामध्ये, दंडकारण्यामध्ये जिथं काही सोयी सुविधा नाहीत, ते सेल्फ डिपेंडंट असतील का हो?
त्यांचे म्होरके शहरी भागात असल्याशिवाय हे शक्य आहे का? इतकं तग धरून राहणं, इतक्या मजबूत सुरक्षा यंत्रणांशी संघर्ष करून तिथं तग धरून राहणं कॉमन सेन्सचा प्रश्न आहे ना. त्यामुळे हे जितके जंगलात आहेत तितकेच शहरात आहेत. कुठेही कमी नाही. जंगलचं फार घातक आहे आणि शहराचं काय सॉफ्ट आहे असं नाहीये बिलकुल. हे तितकेच घातक आहेत जितके जंगलातले घातक आहेत. आता काल जो आमचा कार्यक्रम झाला पुण्याला, प्रवीण दीक्षित सर कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून होते, माजी पोलीस महासंचालक, त्यांनी एक उत्तम उदाहरण दिलं. ते म्हटले की नक्षलवाद का संपला नाही. आता संपत चाललाय, कमी कमी होत चाललाय. 2014च्या पूर्वी 150 जिल्हे नक्षलवादानं प्रभावित होते. आता ते पार 70-80 कडे आलेलं आहे. त्यातले जवळ 30 एक अतिप्रभावित आहेत, बाकीचे कमी प्रमाणात प्रभावित आहेत. त्याने एक उत्तम उदाहरण दिलं. ते म्हटले की बाबा 5 नक्षलवादी मेले, 10 मेले, 15 मेले असं होतं. पण ते रावणाचं जसं तोंड असतं की एक कापलं की दुसरं येतं, दुसरं कापलं की तिसरं येतं, तसं हे नक्षलवादाचं आहे. तर बिभीषण म्हणतो की सांगतो रामाला की त्याच्या बेंबीमध्ये तुम्ही मारा. हे तसं हे नक्षल चळवळीचं त्यांनी सांगितलं उदाहरण देऊन की ही नक्षल चळवळ ही जी खतम करायची असेल तर ह्यांच्या शहरी भागातले जे म्होरके आहेत, तुम्ही ह्यांच्या नाड्या जोपर्यंत आवळणार नाही तोपर्यंत हे नक्षल जंगलातलं हे संपणार नाही. त्यामुळे हेच ह्याचे सगळे करते धरते आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्यांची भूमिका कुठेही दुय्यम नाही, उलट हेच त्याचे हेड आहेत, शहरी भागातलेच लोक. हा आहे शहरी माओवाद. आता ह्यांची मोडस ऑपरेंडी शहरी भागामध्ये कशी झालेली आहे, कुठलंही आंदोलन असेल तर त्या आंदोलनामध्ये घुसखोरी करायची आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण द्यायचं. आता त्याच्यात कोण नक्षलवादाशी संबंधित आहे का नाही आहे तो सगळ्या सुरक्षा यंत्रणा आणि IBचं काम आहे. ते आपण असं पॉइंट आउट करू शकत नाही की ही व्यक्ती नक्षलशी संबंधित आहे. ते IBचं काम आहे ते शोधून काढणं. पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता देशभरामध्ये आंदोलनांना अचानक हिंसक वळण लागतं, लगेच तोडफोड होते. अनेक ठिकाणी ते आंदोलन सुरू करणाऱ्या माणसाच्या ह्याच्यात ते नसतं हिंसक वळण देण्याचं, त्यालाही लक्षात येत नाही की हे कसं बाबा हिंसक वळण लागलं ह्याला. त्यामुळे हे 100% असण्याची शक्यता आहे. ते शोधण्याचं काम इंटेलिजन्स एजन्सीचं आहे, सिक्युरिटी एजन्सीचं आहे. अनेक आंदोलन झाले मागं की फ्री BK-16 असं त्याच्यामध्ये बॅनर घेऊन ह्या आंदोलनामध्ये, म्हणजे कोरेगाव भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये जे 16 आरोपी अटकेत आहेत त्यांना फ्री करा असा मागण्या करायला लागले. बरं, ज्या विषयासाठी तुम्ही आंदोलन केलेलं आहे हे मागण्या अशा काय म्हणजे संशय निर्माण करतात तुमच्याबद्दल. आम्ही म्हणत नाही की तुम्ही नक्षल चळवळीशी कोणी तुमच्यापैकी संबंधित असेल ह्या आंदोलनातले, आम्ही कोणी म्हणत नाही, तसा आरोप करत नाही. आम्ही स्पष्टपणे म्हणतो की ते इंटेलिजन्स एजन्सीचं काम आहे. पण ज्या गोष्टीचा संबंध नाही तिथं असे बॅनर कसे काय झळकतात असा संशय आमच्यासारख्या जागरूक नागरिकाला निर्माण होतो. जिथं काश्मीरचा काही संबंधच नाही अशा ठिकाणी तुम्ही फ्री काश्मीरचे ते हे घेऊन उभे राहता. मग आम्हाला संशय निर्माण होतो. आमचं कॉमन सेन्स सांगतं की हे काहीतरी गडबड आहे, इथे हे काहीतरी वेगळा अजेंडा राबवत आहेत. त्यामुळे हे देशाच्या विरोधात काम करणारे, देशाच्या एकता अखंडता सार्वभौमत्वाच्या विरोधात काम करणारे जे लोक आहेत ह्यांचे रूप आपल्याला ओळखता आले पाहिजेत. शहरी माओवाद हाच प्रकार आहे, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता राजकारण ह्याच्यामध्ये खूप केलं जातं दुर्दैवानं, पण राजकारणाचा हा बिलकुल विषय नाही, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय आहे. माओवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रात जो एरिया आहे तो कसा आहे, आपला देश हा आपल्या सौभाग्यानं खूप मोठा आहे, विशाल आहे. हत्तीला कसं असतं की एखादी जखम झाली तर तिला तितकं काही वाटत नाही, असा प्रकार आपल्याकडे झालेला आहे. म्हणजे आपला देश मोठा आहे म्हणून आपल्याकडे काय तिथलं वेदना आपल्याला जाणवतच नाहीयेत. पण तुम्ही जर जो तो त्यांच्या प्रभाव क्षेत्रातला एरिया बघितला तर युरोपमधल्या एखाद्या राष्ट्रा इतके अनेक राष्ट्र त्यापेक्षा छोटे आहेत. हो, इतकं मोठं त्याच्यावर साम्राज्य, ते पॅरलल गव्हर्नमेंट चालवत आहेत तिथं शस्त्राच्या आधारावर. म्हणून त्याप्रती आपल्याला आपल्या समाजामध्ये फार तो विषय संवेदनशील झालेला नाही, असं झालेलं आहे. म्हणजे आणि बऱ्यापैकी काश्मीरचा विषय हा संवेदनशील झाला समाजामध्ये. तिथं काय हे झालंय, शहीद झाले जवान तर त्याच्या संवेदना समाजात दिसतात. पण नक्षल भागामध्ये जर शहीद झाले जवान तर त्याबद्दल तितकी प्रतिक्रिया उठत नाही. ह्याचं तुम्ही कधी अनालिसिस केलंय का? आपण सर्वांनी केलंय का? मी केलं ह्या अभ्यासाच्या निमित्ताने. मला असं जाणवलं की आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये एक असा वर्ग आहे
ज्यांनी स्वतःची प्रतिमा इंटेलेक्च्युअल किंवा बुद्धिवादी असल्याची निर्माण केलेली आहे, ह्या लोकांनी नेहमी काय केलेलं आहे की नक्षलवादाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये जवान शहीद झाले ना की त्याबद्दल एक कन्फ्यूज वातावरण तयार करायचं, म्हणजे कुठेतरी त्याला समर्थन करायचं, म्हणजे नाही नाही त्यांच्या अडचणी आहेत, सामाजिक आर्थिक प्रश्न आहेत, हो त्यांचं पण प्रश्न जेन्युइन आहे, प्रश्न आहेत हे मान्य आहे, पण त्याच्यावर बंदूक हातात घेऊन त्याला सोल्युशन आहे का? जो बंदूक हातात घेऊन काम करतो त्याला पहिले न्यूट्रलाइज करणं, त्याला पहिले संपवणं, ही भूमिका पहिले मांडली पाहिजे, नंतर आपण त्याच्यावर सोल्युशन काढू, त्याचे जे काही प्रश्न आहेत ते. बंदूक हातात घेऊन तुमच्या समोर थांबलाय आणि तुम्ही रोड कसा काय करू शकता? तिथं करताच येणार नाही ना. त्यामुळे जो बंदूक हातात घेतलाय त्याला पहिले संपवलं पाहिजे, अशी ठाम भूमिका ह्या तथाकथित विचारवंतांनी देशात ज्यांनी विचारवंत म्हणून प्रस्थापित झाले त्यांनी कधी घेतली नाही. आणि ह्यांनी समाजाला नेहमी संभ्रम अवस्थेत त्याची अवस्था समाजाची अर्जुनासारखी केली, काय खरं काय खोटं, म्हणजे खरोखरच आपल्या सुरक्षा यंत्रणा अत्याचार करतायत का वंचित घटकावर, असं एक संभ्रम निर्माण केलाय. म्हणून आपल्याला त्याबद्दल इतकं संवेदना वाटत नाहीत त्या भागामध्ये जेव्हा जवान शहीद होतील. पण आपण जितके जवान सीमेचं रक्षण करण्यासाठी गमावले नाहीत त्याच्यापेक्षा अधिक ह्या नक्षल भागामध्ये गमावलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक प्रकारे हे युद्ध सुरू आहे आपल्या देशाच्या विरोधात आणि त्याप्रती समाजामध्ये इतकी संवेदना नाही, कारण ह्या लोकांनी तसा संभ्रम अवस्था निर्माण केलेली आहे. हे पण आपण समाज म्हणून जागरूक होऊन हे ठामपणे हे भूमिका घेतली पाहिजे. सगळे राजकारणी असो, बुद्धिवादी असो, अभ्यासक असो, सामान्य नागरिक असो, की हिंसा जो हातात शस्त्र घेईल त्याला सुरक्षा यंत्रणांनी न्यूट्रलाइज केलंच पाहिजे, त्याबद्दल नो कॉम्प्रोमाइज. आता हे म्हणायला लागेल की अर्बन नक्षल शहरी माओवाद हे भाजपवाले लोक आपल्या विरोधकांना नक्षलवादी ठरवत आहेत, असा एक प्रोपोगंडा सुरू केला यांनी. तसं नाहीये. यांनी 2004 पासून ती स्ट्रॅटेजी आखलेली आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि कबीर कला मंच स्पष्ट सांगतो तुम्हाला, ही फ्रंट संघटना म्हणून कुणी घोषित केलेली आहे? भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा. हा सरकारचा प्रश्नच नाही, तुम्ही हे लक्षात घ्या. कुठलं सरकार आहे ह्याचे काही देणं घेणं नाही. आर पाटील गृहमंत्री असताना कबीर कला मंचच्या लोकांना पहिल्यांदा अटक केली, तेव्हा राज्यामध्ये गदारोळ माजला की हे विद्यार्थ्यांना वगैरे अटक करतायत, हे प्रबोधन करणाऱ्या लोकांना अटक करतायत. पण ते स्पष्ट पुरावे सादर झाले की बाबा हे जंगल भागामध्ये गेले होते, तिथं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी बंदूक हाताळलेली आहे, त्या भागात काही दिवस राहून आलेले आहेत. नंतर काही जे नक्षलवादी सरेंडर झाले आणि त्यांना ह्या लोकांचे काही फोटो दाखवण्यात आले असे, आणि ते मिसळून, आणि सगळ्यांना एका ठिकाणी नाही वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्या सरेंडर झालेल्या नक्षल्यांनी सांगितलं की हे तुम्ही गडचिरोली पोलिसांनी दाखवलं की हे आला होता, आमच्या जंगल भागात आला होता, हा आला होता, तो आला होता, ह्या नावानं तिथं होता, तो त्या नावानं तिथे होता, असं त्यांनी सांगितलेलं आहे, जबाब दिलेला आहे. त्या खटल्याचं ट्रायल पूर्ण होऊ शकलं नाही दुर्दैवाने, तो भाग वेगळा. पण तेच आरोपी आता हे एल्गार परिषद खटल्यामध्ये अटक आहेत. त्यामुळं ही राजकारणाशी किंवा पार्टीशी संबंधित विषय नाहीये. कुठलंही सरकार असलं तर ते सुरक्षा म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि आर पाटलानं गृहमंत्री म्हणून ह्या विषयामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं हा राजकारणाशी विषयच नाहीये. आणि मी म्हटलं की हे शहरी भागातले काही कमी नाहीत, हे त्यांच्यापेक्षा घातक आहेत. हेच मुद्दा चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेला आहे 2013 मध्ये, की बाबा एक याचिकेवर सुनावणी होती, त्याच्यामध्ये न्यायालयानं विचारलं होतं की माओवादाची किंवा अंतर्गत सुरक्षेची काय परिस्थिती आहे आम्हाला सांगा ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून. ॲफिडेव्हिट यांनी सादर केलं होम मिनिस्ट्रीनी. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे PLGA सैन्यातले जे नक्षलवादी आहेत हातात बंदूक घेऊन काम करणारे, त्यांच्यापेक्षा घातक का हे लोक शहरी भागामध्ये राहून त्या चळवळीचं, त्या संघटनेचं काम करणारे लोक आहेत. आणि जेव्हा केव्हा सुरक्षा यंत्रणांनी ह्यांच्या विरोधात कारवाई केलेली आहे तेव्हा ह्या नक्षल्यांच्या शहरी भागातल्या लोकांच्या प्रभावी प्रचारतंत्रामुळे सुरक्षा यंत्रणांचीच बदनामी झालेली आहे, असं ते चिदंबरमच्या वतीनं दिलेलं ॲफिडेव्हिट सांगतंय. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्याकडून जेव्हा जेव्हा कारवाई करण्यात येते तेव्हा हे काही नक्षली त्यातले शहरी भागामध्ये त्यांच्या फ्रंट संघटनांच्या माध्यमातून शहरी भागामध्ये हे शिफ्ट होतात आणि इकडे लपतात, असं त्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हे नवीन आलं असं नाहीये प्रकार, हा पहिलेपासूनच सुरू आहे. फ्रंट ऑर्गनायझेशन्स, अर्बन नक्षल हा लोकांना आत्ता माहीत झालाय. कारवाई ह्या
मोठ्या तथाकथित मोठ्या लोकांवर त्यांचे जे मेन म्होरके होते त्यांना पकडल्यानंतर हा अर्बन नक्षल शब्द पुढे आलेला आहे. त्यामुळं राजकारण ह्याच्यामध्ये बिलकुल नाही झालं पाहिजे आणि आपण त्या राजकारणाला बळी नाही पडलं पाहिजे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा हे नाव घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जर थोडक्यात सांगायचं झालं तर हार्डकोर कॉन्स्टिट्युशनलिस्ट नेता जर कोण होता त्या काळात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे ते सनदशीर मार्ग हा त्यांच्या तत्वज्ञानाचा मुख्य गाभा आहे. ते हिंसेचं कधीच समर्थन होऊ शकत नाही असं म्हणतात बाबासाहेब. बाबासाहेबांना संविधानामध्ये हे आपलं संविधान सभेत जे शेवटचं भाषण केलंय त्यात बाबासाहेब काय म्हणतायत की आता हे जे संविधान आपण देशाला अर्पण करतोय त्याला मुख्य विरोध कुणाचा आहे? समाजवाद्यांचा आणि साम्यवाद्याचा आहे. हे का विरोध करतायत? संविधान खरोखर वाईट आहे म्हणून हे विरोध करतायत का असं बाबासाहेब विचारतायत. आणि ते स्वतःच त्या भाषणात उत्तर देतात की माझं म्हणणं आहे की बिलकुल नाही, संविधान वाईट आहे म्हणून हे विरोध करत नाहीयेत. तर हे विरोध याच्यामुळे करतात की समाजवाद्यांना एक गोष्ट पाहिजे आहे की कुठलाही मोबदला न देता सगळ्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करायचं आहे. हे आपल्या साम्यवाद्यांना हे पाहिजे. आणि कामगारांच्या आधारावर हुकुमशाही स्थापन करायची आहे ह्यांना साम्यवाद्यांना कामगाराच्या आधारावर हुकुमशाही स्थापन करायची आहे. आणि समाजवाद्यांना ज्या दोन गोष्टी हव्या आहेत त्यातली एक म्हणजे कोणालाही संपत्तीचा मोबदला न देता अधिग्रहण करायची, राष्ट्रीयकरण करायचं. आणि जर ह्यांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं समाजवाद्यांना तर ह्यांना शासन व्यवस्थेवर टीका करण्याचं अनिर्बंध स्वातंत्र्य हवं आहे. इतकंच नाही, केवळ अनिर्बंध स्वातंत्र्य हवं आहे असं नाही, तरी शासन व्यवस्था उलथवून टाकण्यासाठीच स्वातंत्र्य हवं आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये दिलेलं स्वातंत्र्याचा उपयोग करून हे लोकशाहीच टॉपल करायची, उलथवून टाकायची, हे ह्यांना हवं आहे. म्हणून हे संविधानाला विरोध करतायत. आणि पुढे बाबासाहेब म्हणतायत जेव्हा संविधानिक मार्ग नव्हता तेव्हा मोठ्या प्रमाणात असंविधानिक मार्गाचं समर्थन करण्यात येत होतं सामाजिक आर्थिक उद्दिष्टांकरिता. आता आपल्याला संविधानिक मार्ग उपलब्ध झालेला आहे. आपण हिंसेचा रक्तरंजित मार्ग सोडला पाहिजे, तो बिलकुल मान्य होऊ शकत नाही. इतकंच नाही तर आपण हे असहकार, हे सत्याग्रह, हे आंदोलनं ह्या गोष्टीपासून सुद्धा आपण दूर राहिलं पाहिजे आणि आपण संविधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. आणि हे असहकार, सत्याग्रह हे दुसरं तिसरं काही नसून अराजकतेचं व्याकरण आहे असं बाबासाहेब म्हणतात. आता इतका मोठा हार्डकोर कॉन्स्टिट्युशनलिस्ट माणूस त्याचा हे माओवादी कस काय प्रोपगंडा करतात? बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून माओचे विचार त्याच्यामध्ये पेरायचं आणि ते बाबासाहेबाचे आहेत म्हणून सांगायचं. हे ह्यांचं षड्यंत्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे कुठल्याही पक्ष एका पक्षाच्या किंवा एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधात नाहीत. हे भारतीय संविधान, आंबेडकरांचा विचार, भारतीय लोकशाही ह्याचे शत्रू आहेत. आणि आपण सर्व नागरिक ह्याच्यामध्ये जागरूक होऊन जरा आपल्याकडं काय घडतंय काय नाही हे जरा डोळस वृत्तीनं बघितलं पाहिजे. जे जेन्युइन आंदोलनं कोणते आहेत आणि अराजक मार्गाने जाणारे आंदोलनं कोणते आहेत, कोणत्या संघटना काय विषय घेऊन काम करतायत, त्याच्या मागचा हेतू काय आहे हे आपल्याला परखता आलं पाहिजे. आणि स्वातंत्र्य किंवा आपले संविधानिक अधिकार ह्याचं रक्षण कोण करतं? शेवटी संविधान हे एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्याचं रक्षण करणाऱ्या ह्या सुरक्षा यंत्रणा आहेत. ॲक्च्युअल पोलीस असतील, निमलष्करी दल असेल, भारतीय सैन्य असेल, ह्यांचे सामर्थ्य शक्तीच्या आधारावर आपले हे सगळे राईट सुरक्षित आहेत. आणि संविधान असू देत किंवा ह्या सुरक्षा यंत्रणा कितीही मजबूत असू देत, आपल्या नागरिकांच्या जर मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये जर ते स्वातंत्र्याची आणि राष्ट्रीयत्वाची ज्योत जर विझली तर आपल्याला संविधानही वाचवू शकत नाही, आपल्याला सुरक्षा यंत्रणा सुद्धा वाचवू शकत नाहीत. आपला देश एकता, अखंडता, सार्वभौमत्व टिकू शकत नाही. कारण कितीही तुम्ही मजबूत कुंपण उभं करा, वाळवी लागलेला वृक्ष कसा टिकू शकेल? टिकूच शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही ते वृक्ष जर मजबूत केलं आपण सगळ्यांनी आणि आपल्या हृदयातली स्वातंत्र्याची आणि राष्ट्रीयत्वाची ज्योत जर सतत जागृत ठेवलं
तर माओवादी असो, नक्षलवादी असो, इस्लामिक जिहाद असो, पाकिस्तान चीनसारखे शत्रू असो, आपलं कोणी वाकडं करू शकणार नाही. धन्यवाद. धन्यवाद भरतजी. लेखकाच्या मनोगतानंतर आता आपण प्रत्यक्षात पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे वळतोय. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी शहरी माओवाद व एल्गार परिषद खटला या पुस्तकाचे प्रकाशन करावे आणि कार्यक्रमाचा उद्देश सफल करावा. धन्यवाद सर्वांचे. कार्यक्रमात विशेष उपस्थिती नोंदविणारे ॲडव्होकेट भूषणजी कुलकर्णी, क्षेत्र संघटक, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत येथे व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री नरेंद्र मेघराजानी, आपल्या सर्व संभाजीनगर वासियांचे लाडके खासदार आणि आता केंद्रीय राज्य अर्थमंत्री मान्य भागवतजी कराड सर, आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती किंवा ज्यांच्या भोवती हा कार्यक्रम फिरतोय ते मान्य भरतजी, मान्य पोनेरकरजी, मान्य सागरजी शिंदे, मान्य अप्पासाहेब पारगेजी. खरं तर नरेंद्रजींच्या भाषणानंतर, प्रभावी भाषणानंतर बोलणं हे खूप कठीण गोष्ट आहे. सभागृह भारावलेलं आहे. गेल्या 1.5-2 वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाने अनेक वाईट घटना अनुभवलेल्या आहेत. त्यामध्ये यातला बराचसा मोठा काळ हा आपला स्थानबद्धतेत गेल्यासारखाच गेला आहे. आपण एकाच ठिकाणी अडकलो आणि त्याचा व्यक्तिशः मी तरी काही फारसा उपयोग करून घेतला नाही. परंतु भरतजींनी शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकरूपी कलाकृतीची निर्मिती करून या आलेल्या संकटाची संधीमध्ये रूपांतर केलं आणि एक चांगलं पुस्तक आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे. भरतजी हे IIT दिल्ली इथून MTech झालेले आहेत. एक इंजिनियर असलेला, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तरुण कायद्यासारख्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या विषयावरती, खटल्याच्या संदर्भातल्या गुंतागुंतींच्या घटनांबद्दल कशा पद्धतीने लिहू शकेल असा प्रश्न मला पडला होता हे पुस्तक वाचण्याच्या पूर्वी. आणि नंतर मला असं लक्षात आलं की एखाद्याला देश, समाज, लोकशाही मूल्य, संविधानाबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झाल्यावर कायद्यासारख्या किचकट विषयावर पण सहज, सोपं, सरळ भाषेमध्ये लिखाण करता येऊ शकतं. भरतजींनी ते केलेलं आहे. भरतजींच्या या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करणं मला अगत्याचं वाटतं. यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, या पुस्तकात लेखकाने केलेल्या प्रत्येक विधानाला आधार आहे. कुठलंही विधान असं हवेत त्यांनी फेकलेलं नाही आहे किंवा अंधारात मारलेली गोळी नाही आहे. प्रत्येक विधानाला, त्यांच्या पुस्तकातल्या केलेल्या विधानाला आपल्याला आधार सापडेल. त्याच्यामध्ये एक प्रकारचा नेमकेपणा आहे. या उलट आधारहीन साहित्य निर्माण करून सामाजिक द्वेष निर्माण करणाऱ्या शहरी माओवाद्यांचा बुरखा फाडण्यात
लेखक यशस्वी झालेला आहे. हे या पुस्तकाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, संविधानाने स्थापित राज्यव्यवस्था हिंसाचाराने नष्ट करण्याचे उद्दिष्ट असलेले शहरी माओवादी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा कांगावा करून जीव वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. हा दुटप्पीपणा या पुस्तकात या लेखकाने यशस्वीपणाने अधोरेखित केलेला आहे. या पुस्तकाचं तिसरं वैशिष्ट्य आहे, या पुस्तकाचा उपयोग इतिहासाचे अभ्यासक, कायद्याचे विद्यार्थी, वकील मंडळी, शासकीय अधिकारी व समाजातील सर्वच घटकांना शहरी माओवाद, त्यांची कार्यपद्धती, त्याचे परिणाम, भीषणता, दाहकता समजून घेण्यासाठी होईल हे निश्चित. या पुस्तकाचं चौथं वैशिष्ट्य आहे, या पुस्तकाची मांडणी करत असताना माओवाद्यांची पार्श्वभूमी, निरनिराळ्या आरोपींनी त्यांना जामीन मिळण्यासाठी केलेले अर्ज, त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद, सरकारी पक्षाचा युक्तिवाद व त्यावर न्यायालयाचे निष्कर्ष हे अत्यंत समतोल भाषेमध्ये कुठल्याही प्रकारचा एकांगी विचार न मांडता ते जसे आहेत तशा स्वरूपात लेखकांनी मांडलेले आहेत. या निमित्त आजच्या या मनोगताच्या निमित्ताने एल्गार परिषदेचा खटला जो सुरू झाला, तो FIR दाखल करणारे मूळ तक्रारदार तुषारजी दामगुडे यांचं करावं आपण सगळ्यांनी तेवढं कौतुक हे कमीच आहे. या दायगुडे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये श्री हरीशजी साळवे यांचा युक्तिवाद, महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल श्री तुषार मेहता यांच्या युक्तिवादासोबतच या पुस्तकामध्ये आरोपींचे वकील सर्वस्वी अभिषेक मनु सिंघवी, राजीव धवन, अश्विन कुमार, प्रशांत भूषण व ग्रोवर यांचाही युक्तिवाद लेखकाने हातचे काहीही राखून न ठेवता जसा आहे तसा नमूद केलेला आहे. या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यज्ञ श्री हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत असताना त्यांच्या युक्तिवादात जे काही मांडलंय त्याचा एक भाग परत आपल्यासमोर सांगण्याचा मोह मला आवरत नाहीये. हरीशजी साळवेंनी सुप्रीम कोर्टापुढे असं सांगितलं की कोणताही अधिकार अनिर्बंध असू शकत नाही आणि बेकायदेशीर कृत्यांच्या सीमा ओलांडणाऱ्या विचारांचा प्रचार प्रसार करता येत नाही. न्यायालयाने याची चौकशी केली पाहिजे की तपास बेकायदेशीर कृत्यासंदर्भात केला जात आहे का केवळ राजकीय आवाज दडपण्यासाठी केला जात आहे. जर ते बेकायदेशीर कृत्यांसंदर्भात असेल तर त्यात कोणताही अडथळा न आणता हा तपास चालू दिला पाहिजे. आणि 2-1 या बहुमताने सुप्रीम कोर्टाने सर्व जामीन अर्ज फेटाळले. या पुस्तकाचं 5वं वैशिष्ट्य परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माओवाद, साम्यवाद याच्याबद्दल असलेल्या दूरदृष्टीचा उल्लेख हा या पुस्तकामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय संविधान, लोकशाही मूल्य यांच्या रक्षणाची जबाबदारी केवळ राज्यकर्ते, न्यायव्यवस्था, सुरक्षा यंत्रणा यांचीच नसून ही जबाबदारी माझी, तुमची व आपल्या सगळ्यांची आहे या भावनेची जाणीव निर्माण करणे ही या पुस्तकाची प्रेरणा आहे. खरं तर या पुस्तकामध्ये एकूण 17 प्रकरणं दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणावरती एक चर्चासत्र करता येऊ शकेल एवढी त्या प्रकरणांची व्याप्ती आहे. संयोजकांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. परंतु केवळ 5 मिनिटांमध्ये या संपूर्ण पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. हे पुस्तक आपण प्रत्येकाने घ्यावं आणि ते पूर्णपणे वाचावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भूषणजी.
यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीस्थानी विराजमान असलेले सन्माननीय मान्यवर पाहुणे माननीय डॉक्टर भागवतजी कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थित समूहास मार्गदर्शन करावे. आज भरतजी आमदापुरे यांनी लिहिलेल्या शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी पोलीस उपायुक्त नरेंद्रजी मेघराजानी, यावेळेस ज्यांनी आपले विचार मांडले असे अधिवक्ता परिषदचे ॲडव्होकेट भूषणजी कुलकर्णी, विवेक मंचाचे कार्यवाह माननीय महेशजी पोहनेरकर, मंचाचे प्रदेश समन्वयक श्री सागर शिंदे, प्रवीणजी घुगे आणि ज्यांनी अभ्यासपूर्वक पुस्तक लिहिलं असे माननीय भरतजी आमदापुरे आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, पुस्तक आता सर्वप्रथम या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर पुस्तकाची मी पानं चाळत होतो. त्यामध्ये साधारण 390 पानाचं पुस्तक आहे आणि प्रकरण वकील साहेब 21 आहेत. 17 का 18 तुम्ही बोलात, पण 21 प्रकरण आहेत आणि याची किंमत मात्र 500 रुपये. मी माननीय भरतजी यांना भेटलेलो आहे, त्यांच्याबरोबर गप्पाही मारलेल्या आहेत, पण त्यांची ही कला मला माहीत नव्हती. ते स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि एक एमटेक आहेत, खरं तर साहित्यिक नाही आहेत, पण एक टेक्निकल माणूस स्वतःची इच्छाशक्ती असल्यानंतर एखाद्या प्रकरणामध्ये किती खोल जाऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, स्वतःला त्यात मग्न करून त्याच्यामधून मोठा ग्रंथ तयार करतो. ह्याचं एकमेव उदाहरण म्हणजे भरतजी आमदापुरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं, मी साहित्यिक नाही आहे, पण साहित्यिक जरी नसलात तर त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट होता. त्यामध्ये तुम्ही भरपूर 1.5-2 वर्ष वेळ दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही पोलीस अधिकारी असतील, नागरिक असतील, त्याचबरोबर कोर्टातले वकील असतील, कोर्टामध्ये झालेला संवाद असेल, त्या सर्वावरती अत्यंत डीप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या अभ्यासामधून हा ग्रंथ तयार झाला आहे. या ग्रंथामध्ये काय वैशिष्ट्य आहे हे वकील साहेबांनी सांगितलंय, त्याचं काही मी रिपिटेशन करणार नाही, कारण तुम्ही स्वतः वकील आहे आणि तुम्ही डिटेल वाचलेलं आहे. पण मला एकच लक्षात आलं की हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशाची राष्ट्रीयता, अखंडता आणि या देशात मध्ये जपण्याचं जे आपण काम करतोय त्याला तिलांजली देणारे हे माओवादी संघटना ही आहे. आणि कुठल्याही प्रकारे या भारत देशाचं संविधान, भारतातील लोकशाही आणि राष्ट्रवाद याला हे विरोध करणारे लोक आहेत. हे त्यांनी त्यांच्या प्रस्ताविक भाषणामध्ये जसं सांगितलं की कुठल्याही प्रकारे त्यांना या देशामध्ये राजकीय सत्ता स्थापित करायची आणि त्यांच्या विचाराने हा देश चालवायचा आहे. पण आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत. आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना यांना आपला
एक धर्मग्रंथ म्हणून मानणारे आहोत. मला मोदीजींची आठवण झाली तर ज्यावेळेस ते पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले तर त्यावेळेस त्यांनी राज्यघटनेला जी उपासना दिली होती ते माझा धर्मग्रंथ असं त्यांनी बोलले होते. त्याच प्रकारे ही राज्यघटना देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांचं जोपासना करण्यासाठी आपण सुद्धा जागरूक राहून या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे आणि आपण वाचन करून आपण सुद्धा जागरूक राहून अशा प्रकारच्या घटना शहरी माओवाद जर कुठं होत असेल तर तो उघडकीस आणला पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. आपण सुद्धा जागरूकतेने जगलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि यामध्ये खरं तर मी जे आता वकील साहेबांची नावं घेतली म्हणजे देशातले प्रत्यक्ष मोठमोठी ॲडव्होकेट्स काही बाजूने असतील आणि काही बाजूने कुठली ती सुद्धा मोठीच ॲडव्होकेट आहेत. म्हणजे कसा तिथं डिस्कशन झालं तर खरं तर मी वाचलेलं नाही पण वाचणार आहे. आहेत सर्वच आहे. म्हणजे हे वाचण्यासारखं पुस्तक आहे असं एक माझं मत झालंय. मी जास्त वेळ घेणार नाही पण आपल्या सर्वांच्या वतीनं या ग्रंथाचे लेखक माननीय भरतजी आमदापुरे यांचं अभिनंदन करतो आणि मी वाचणारं जर सांगितलं आपण सुद्धा हे पुस्तक वाचावं आणि एक आपली देशाची लोकशाही आपल्या देशाची संविधान आणि राष्ट्रवाद टिकवण्यासाठी आपण एक जागरूक नागरिक होण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि मी हे विश्वासासहित भरतजी यांचं अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी मेघराजानी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड, उत्सव मूर्ती ज्यांनी हा संदर्भ ग्रंथ आमदापुरे साहेबांनी फक्त प्रकाशनच नाही आहे परंतु जेव्हा मी प्रस्तावना आणि काही पानांचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की हा आमच्या सर्व पोलीस अकॅडमी करता मग नॅशनल पोलीस अकॅडमी असो महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असो याच्याकरता एक वाचनीय संदर्भ ग्रंथ निश्चित ठरेल असं मला वाटतं. अध्यक्षीय भाषणामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही, थोडासा अनुभव कथन करेल. वकील साहेब कुलकर्णी साहेबांनी NS साहेबांनी एक पूर्ण आपली प्रक्रिया अशी आहे संविधानाची की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. हा आपल्या संविधानाचा मूळ हेतू आहे आणि सार्वभौम राज्य बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल कायद्याच्या संदर्भ ग्रंथानुसारच चालावं. CRPC एव्हिडन्स ऍक्ट IPC नुसारच शिक्षा व्हावी. 100 गुन्हेगार सुटले चालतील, बेनिफिट ऑफ डाऊट एक जरी असेल तर त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार नाही. याचा फायदा ह्या सर्व जिहादी संघटना आणि नक्षलवादी संघटना घेत आहेत. या ज्या पळवाटा आहेत या पळवाटा कशा रोखाव्यात, कशा थांबवाव्यात. मी नामदार साहेबांना विनंती करेल, यापूर्वी सुद्धा आम्ही लॉ कमिशनला पत्र लिहिलेलं आहे. वकील साहेबांनी मी सांगेल की 162 CRPC नावाचं एक सेक्शन आहे. CRPC मध्ये पोलिसांनी घेतलेला कुठलाही पुरावा
जोपर्यंत बाहेरचे 10 पुरावे त्या पुराव्याला सपोर्ट करत नाही तोपर्यंत तो पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जात नाही. हा कायदा फक्त आपल्याच देशात आहे. सेल टॅक्स, इतर ज्या शोध संस्था आहेत, तपास संस्था आहेत, याच्यामध्ये ईडी आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, या सर्वांच्या तपास अधिकाऱ्यांनी घेतलेलं बयान, स्टेटमेंट, पुरावा कोर्ट ग्राह्य धरतं. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेला पुरावा कोर्ट ग्राह्य धरत नाही. माझी नम्र विनंती राहील नामदार साहेबांना, याबाबत त्यांनी वरिष्ठ पातळीवर विचार करायला गृहमंत्र्याला भाग पाडावं अशी माझी त्यांना नम्र विनंती राहील. मी माझी पोलीस अधिकारी जरी असलो तरी आज मी सामान्य नागरिक म्हणून सुद्धा पोलीस आहे. माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये मला माझा अवेअरनेस, जागरूकता पाहिजे. आत्ताच अमदापुरे साहेबांनी सांगितलं का ज्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स आहेत, विविध NGOच्या नावाने स्थापन झालेल्या फ्रंट ऑर्गनायझेशन हे आपल्या देशाच्या कायद्याची खबरी आहेत. आणि आपली खबर शासन काय करतं, पोलीस काय करते, किती सशक्त आहेत, पोलीस इथले सुज्ञ आहेत का, जागरूक आहेत का, याची माहिती नक्षलवाद्यांना देते. आणि त्याच्यानुसार त्यांची पुढची रणनीती, या शहरात शिरायचं की नाही, पुण्यात शिरायचं की नाही, औरंगाबादमध्ये शिरायचं की नाही, याच्यावरून त्यांची रणनीती ठरते. जे काही आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, या सर्व 4ही स्तंभामध्ये ते घुसलेले आहेत आणि ऍक्टिव्हली घुसलेले आहेत. तर साधा प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत आपण देशसेवा म्हणजे फक्त सैन्यात जाऊन किंवा पोलिसात जाऊन बंदूक चालवणं नाही, तर आपल्या आजूबाजूला जागरूक राहून अशा जेवढ्या काही फ्रंट ऑर्गनायझेशन आहेत देशद्रोही, नक्षलवादी आणि तालिबानीमध्ये काहीही फरक नाही. पॉवर फ्लोज नॉट फ्रॉम द बॅलेट बट फ्रॉम द बॅरल ऑफ द गन, अशी त्यांची संस्कृती आहे. त्या बॅरल ऑफ गनच्या आधारे त्यांना या देशात अराजकता घडवून आणून, मग ते JNUचं काम असो की तुमच्या साधारण युनिव्हर्सिटीचं छोटं मोठं आंदोलन असो, त्याच्यामधून आपला मतप्रवाह पेरायचा. माओ, लेनिन, स्टेलिन, मार्क्स आपल्या शिक्षा पद्धतीमध्ये का आहेत हा सुद्धा मला फार प्रश्न आहे. यांनी जी रशियन क्रांती घडवून आणली, चीनमध्ये क्रांती घडवून आणली, ठीक आहे, ते राजा महाराजा होते, झार होते, त्यांनी अत्याचार केले, शोषण केले, त्या शोषणाच्या विरुद्ध चळवळ प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. त्याला हिंसा का? आमचे आतापर्यंत 4177 लोक, पोलीस कर्मचारी, अधिकारी, नक्षलवाद्यांनी खलास केलेले आहेत. सैन्यातला जो एखादा शहीद होतो तेव्हा त्याला खूप मान सन्मान दिला जातो, कुटुंबाला मान सन्मान दिला जातो, पण तो मान सन्मान आमच्या वाटेला येत नाही. हे आमचं एक फार मोठं शोकांतिक आहे. असो, प्रत्येक जण म्हणतात की साहेब तुम्हाला तर नोकरी करायची आहे, तुमचं कामच हे आहे, तुम्हाला त्याच्यासाठी पगार मिळतो. जोपर्यंत नागरिकांकडून कुठलाही पोलीस अधिकारी नागरिकाच्या सहकार्याशिवाय पोलिसिंग करू शकत नाही, सुरक्षा व्यवस्था राबवू शकत नाही. नागरिकांना माझी, आपल्या सर्व सुज्ञ नागरिकांना नम्र विनंती आहे, पोलिसांना आपण मित्राच्या स्वरूपात पाहावं. सर्वच पोलीस भ्रष्टाचारी नसतात. एखादा पोलीस त्याच्यामधून निघतो, त्याच्यामुळे वन ब्लॅक शिप, एक काळा मासा पूर्ण समुद्राच्या माशाचं प्रतिनिधित्व करतं. आणि अतिशय चीप करप्शन मुळे पोलीस बदनाम होतं. नागरिकांनी, मी कधी असं बघितलेलं नाही आहे की कुठल्याही निवडणुकामध्ये इथे पोलीस स्टेशन पाहिजे, इथे पोलीस चौकी पाहिजे अशी मागणी होते, इथे नाली पाहिजे, इथे रोड पाहिजे अशी मागणी निश्चित होते. पण जोपर्यंत सुरक्षा व्यवस्था आपल्या शहराची अबाधित राहणार नाही तोपर्यंत आपल्या शहरात उद्योगधंदे, इतर या शहराचं भवितव्य त्या सुरक्षा यंत्रणाच्या डिपेंड आहे. मग सुरक्षा यंत्रणाला जर आपला साथ मिळेल
तर ती सुरक्षा यंत्रणा निश्चितपणे पब्लिक ओरिएंटेड होईल, जनतेच्या बाबतीत संवेदनशील होईल. हळूहळू आता अमदापुरे साहेब IITN आहेत, त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण हा ग्रंथ लिहिला आणि हा एक टेक्निकल माणूसच लिहू शकतो असं माझं मत. आमचे मेजॉरिटी ऑफ पोलीस अधिकारी IPS हे IITians आहेत. आणि जेव्हा IITiansला जी अभ्यास करायची सवय असते, म्हणजे 11वी 12वी पासून तो अभ्यास करतो की कॅट कशी क्लिअर करायची, IIT मध्ये ऍडमिशन कशी घ्यायची, एक दिवस सुद्धा तो अभ्यासाच्या शिवाय जात नाही. असेच टेक्निकल माणसं एवढा संदर्भ ग्रंथ लिहू शकतात. मी त्यांना खरंच आमच्या पोलीस विभागातर्फे त्यांचं आभार व्यक्त करायची इच्छा इथे माझी आहे आणि मी सर्व पोलीस डिपार्टमेंट तर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो की इतका चांगला संदर्भ ग्रंथ त्यांनी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे. नागरिकांना विनंती आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टी, सुरक्षा म्हणजे काय, फार छोट्या गोष्टी आहेत. ज्या रस्त्याने आपण रोज ऑफिसला जातो त्या रस्त्याने परत यायचं नाही. आपली सुरक्षा यंत्रणामध्ये, मी जेव्हा नक्षलाईट एरियामध्ये काम करत होतो तेव्हा आम्ही ज्या रस्त्याने टेहळणी करण्याकरता पेट्रोलिंग करायला जंगलात जायचो त्या रस्त्याने कधीच परत येत नसतो. कारण आम्हाला रेकी करणारे लोक आहेत की या रस्त्याने फौज गेलेली आहे, याच रस्त्याने परत होणार, बॉम्ब पेरू द्या, सुरुंग पेरून द्या. स्फोट झाला, थोड्याशा अवेअरनेस, निष्काळजीपणामुळे आमचे बरेच ट्रूप्स छत्तीसगडमध्ये, गडचिरोलीमध्ये आम्ही 50-50 लोकांचे ट्रूप्स गमावलेले आहेत. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने परत यायचं नाही. एक साधी सुरक्षा बाबत आहे, SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. जसं अमदापुरे साहेबांनी सांगितलं की नक्षलवादी कोण, या फ्रंट ऑर्गनायझेशन मध्ये नक्षलवादी कोण आहे कसं ठरवणार, सामान्य बाब आहे. तो जर असामान्य आहे तर याचा अर्थ तो बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीवाद संविधानाला तो मानत नाही. त्याला ऐन केन प्रकारे सत्ता मिळवायची आहे. तालिबान्यांनी 20 वर्ष संघर्ष करून आर्म्सद्वारे सत्ता मिळवली. त्यांचं प्लॅनिंग 50 वर्ष 100 वर्षांचं आहे. आज आणि उद्याचं प्लॅनिंग नाही आहे की एका दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये ते आपलं उद्दिष्ट साध्य करतील. पण आपली जी थोडीशी भावना चलता है, जाने दो यारो, छोड़ो, कुछ नहीं होता, अपने घर तक तो नहीं आहे ना. शिवाजी शेजारी जन्मावा, आपल्या घरी नको जन्माला नाही आलं पाहिजे. माझ्या घरी चोरी होणार नाही, शेजाऱ्याच्या घरी होईल. जोपर्यंत माझ्या घरात चोर घुसत नाही तोपर्यंत मी माझा बंगला 2 कोटीचा बांधेल, पण 2 लाखाची सुरक्षा व्यवस्था, कुलूप, कडी, कोंडे, CCTV लावणार नाही. कारण मला काही होत नाही, आजपर्यंत आमच्या पूर्वजापासून आमच्या घरात चोरी झालेली नाही, यापुढे होणार नाही. म्हणून छोट्या छोट्या सुरक्षा व्यवस्था सर्वांनी निर्माण करायच्या. आपल्या आजूबाजूला जे चुकीचं होतं, तुम्ही तुमच्यामध्ये जर धैर्य नसेल त्याला अटकाव करायचं. माझी नम्र विनंती आहे, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, 100 नंबर 112 नंबर चालू आहे. फक्त आपण कळवून द्या आणि निश्चिंत व्हा. बाकीची जबाबदारी सुरक्षा व्यवस्था बघत राहील. एवढं जरी आपण केलं, आज प्रत्येक जण इंटरनेट वापरतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ईमेल जरी केला की मला इथे काहीतरी काळबेळं वाटतं, मला माझं नाव येऊ द्यायचं नाही आहे, पोलीसवाले तुमचं नाव येऊ देत नाही. साधा आपण स्त्रियांच्या सुरक्षेच्या बाबतचे SOPs आहेत ते आपण पाळत नाही आणि कुठे चुकीचं दिसलं तर ते कळवत नाही. कारण आपल्याला भीती वाटते की पोलिसांनी जर आपल्याला कोर्टात बोलवलं आणि आपल्याला साक्ष द्यायची वेळ आली आणि समोरचा व्यक्ती आपला दुश्मन झाला तर आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याकडे वकील नाहीत, वकिलाला द्यायला पैसे नाहीत, मग आपण आपलं संरक्षण कसं करणार. तर आपण निश्चित करू शकतो. थोडीशी हिंमत,
हिम्मत की कीमत होती है. आमदार साहेबांनी जी हिम्मत आज एक्सपोज करण्याची केली नक्षलवादाला आणि त्यातल्या त्यात शहरी नक्षलवादाला. भीमा कोरेगाव प्रकरण हे ब्रिटिशांनी स्थापन केलेला वॉर मेमोरियल आहे. तो कुठल्याही जातीवादाचं समर्थन करणारा स्तंभ नाही. तिथे यांनी घुसून प्लॅनिंग करून की इथे गर्दी येते जानेवारीला, त्या गर्दीचा उपयोग कसा करायचा, भावना कशा भडकवायच्या, त्याच्यामधून घुसलत आणि आज वरवराराव असतील, मूर्ती असतील, हे प्राध्यापक यांना कधीही कॉलेजमध्ये जाऊन पिरियड घेत नाहीत आणि यांचा पगार 2-3 लाख रुपये आहे. यांची आर्थिक स्थिती यांनी UGC मार्फत भरभक्कम केलेली आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, प्रत्येक न्याय व्यवस्थेत आहेत, प्रत्येक ब्युरोक्रेसीमध्ये आहेत, पॉलिटिकल व्यवस्थेत आहेत. याचा फायदा ते घेतात पळवाटा शोधून. या पळवाटा फक्त नागरिकच बंद करू शकतात, पुरावे देऊन, साक्षीदार उभे करून. मी फक्त नक्षलवाद फार पुढची बाब आहे सुरक्षा व्यवस्थेची. आंतरिक सुरक्षा व्यवस्था आपण जर आपल्या घरापासून सुरू केली, आपल्या मोहल्ल्यापासून सुरू केली, आपल्या गल्ली शहरापासून सुरू केली आणि हळूहळू हे अवेअरनेस, ही जागरूकता वाढत गेली तर आपण निश्चित सुरक्षित सभ्य समाज, युरोपियन कंट्री प्रमाणे. आदी मानवाच्या वेळेस बळी तो कानपिळी होता. ज्याच्याकडे शक्ती होती तो सर्व देशाचं साहित्य तो स्वतःसाठी वापरायचा. मग हळूहळू सुसंस्कृत समाज, सभ्य समाजाची निर्मिती कायद्याच्या राज्याद्वारेच येऊ शकते आणि कायद्याच्या राज्याला छिद्र पाडणारे हे जे जिहादी नक्षलवादी आहेत, ज्यांना या देशाचं सार्वभौमत्व नष्ट करून या देशाची साधन संपत्ती फक्त स्वतःसाठी वापरायची आणि चळवळीच्या नावाखाली अशिक्षित जनतेला BA MA ची डिग्री मिळाली म्हणजे तुम्ही शिक्षित झाला असं नाही. तुमची मॅच्युरिटी लेवल किती वाढली, तुमची विचार करण्याची शक्ती किती वाढली, हे त्या डिग्रीवर अवलंबून आहे. आपण सुद्धा, मी विवेक विचार मंचाच्या मंचाला विनंती करेल की त्यांनी सुद्धा कॉलेजमध्ये जाऊन जसे नक्षलवादी आपला विचार, माओचा विचार विद्यार्थी संघटनेमध्ये पसरवतात, तो विचार उलटवून टाकण्याकरिता आपण सुद्धा अशा प्रकारची पुस्तके कॉलेजच्या लायब्ररीमध्ये वाटून त्यांचे सुद्धा विचार बदलवून टाकले पाहिजेत. आज प्रत्येक कॉलेजमधला विद्यार्थी नोकरीच्या मागे आहे, जॉबच्या मागे आहे. IT सेक्टर आहेत, अजून नक्षलवादी IT सेक्टर मध्ये घुसलेले नाहीत. तिथे सुद्धा घुसायला ते कमी जास्त करणार नाहीत. त्यांची बौद्धिक क्षमता तेवढी आहे. तर या बौद्धिक क्षमतेला छेद देण्यासाठी आपल्याला उत्तर सुद्धा बौद्धिक क्षमतेनेच द्यावं लागेल. टीट फॉर टॅट या उक्तीने आपण पुढे गेले पाहिजेत. आणि मी नामदार सरांना पुन्हा एकदा विनंती करेल की आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये होतो NCC कंपल्सरी होतं, कॉलेजमध्ये आलो तरी सिनियर NCC कंपल्सरी होतं. हे पुन्हा सैन्य शिक्षण शालेय जीवनापासून अंगीभूत करणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे इस्रायलमध्ये प्रत्येक ग्रॅज्युएट झालेला मुलगा सैन्यात 1 वर्ष सर्व्हिस दिल्यानंतरच तो समाज जीवनात त्याची जी रुजवत आहे, सोशलायझेशन प्रोसेस मध्ये जेव्हा एक विद्यार्थी समाजात रुजू होतो कामाला, तर सैन्य शिक्षण घेतल्यानंतर जो समाजात रुजू झाला तर भरपूर फरक पडेल. मी आमदार साहेबांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद नरेंद्रजी.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या आभार प्रकटनासाठी ॲडव्होकेट मंगेशी मेने, अधिवक्ता परिषद संभाजीनगर जिल्हा महामंत्री यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. श्रोते झाले खुश, कार्यक्रम झाला बहरदार, म्हणूनच मी मानायला आलो सगळ्यांचे आभार. मित्रांनो, भरतजी आमदापुरे साहेबांनी शहरी माओवाद व एल्गार परिषद खटला हा सत्य वस्तुस्थितीवर आधारित जे पुस्तक आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे जे आहे तर मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर हे पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं ते मुंबई तरुण भारत यांचे सुद्धा जे आहे तर एक चांगलं पुस्तक त्यांनी सगळ्या आपल्या लोकांना दिलेलं आहे, तर त्याबद्दल मुंबई तरुण भारतचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आपल्या परिवाराला ज्या ज्या वेळेस मदत असेल, हक्काने वेळ देणारे, आज खूप बिझी असणारे नामदार जे आहे तर भागवतजी कराड इथं आलेले आहात. त्यांनी या कार्यक्रमाला जे आहे तो उपस्थित राहून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रकाशनासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर जे आहे तर अधिवक्ता परिषदेचे क्षेत्र संघटक श्री भूषणजी कुलकर्णी, ॲडव्होकेट भूषणजी कुलकर्णी यांनीही आपला जे आहे तर कार्यक्रमामधून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली, त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांनी सुद्धा आज त्यांचा वेळ आम्हाला दिला. आम्ही वेळ मागितला, त्यांनी लगेच दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्या महसूल प्रबोधिनीने हे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल महसूल प्रबोधिनीचे सुद्धा आभार. सुरक्षा जे आहे तर पोलिसांनी सुद्धा आम्हाला जे आहे तर या कार्यक्रमासाठी जे आहे तर जी काही मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मी व्यक्त करतो. आणि सूचना एकच आहे की हा सांगता या कार्यक्रमाची जी आहे तर राष्ट्रगीताने होणार आहे, तर अध्यक्षाच्या परवानगीने हा सदरचा कार्यक्रम झाला असं मी जाहीर करतो. श्रोता वर्गासाठी 2 सूचना आहेत. सभागृहाच्या बाहेर शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला हे पुस्तक ₹300 यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि दुसरी सूचना म्हणजे चहाची व्यवस्था सभागृहाच्या बाहेर करण्यात येईल. प्रस्तुत कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करतोय. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की